नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठाच्या गेल्या एपिसोडमध्ये आम्ही काही मराठी म्हणी घेऊन आलो होतो आणि त्या म्हणी गुंतवणुकीचा नेमका कोणता अर्थ सांगतायत, कोणता संदेश देत आहेत हे आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं आणि त्याला खूप छान प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. त्यामुळे आणखी काही म्हणी आम्ही आज घेऊन आलो आणि त्या म्हणींचा अर्थ उलगडून दाखवण्यासाठी आपल्यासोबत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर आहेत. नाईक सर, खूप खूप स्वागत. आणि गेल्या वेळेच्या आपल्या एपिसोडला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आपण आणखी काही म्हणी आज आपल्या प्रेक्षकांसाठी आणलेल्या आहेत. आपण एपिसोडला सुरुवात करूया. तर सगळ्यात सुरुवातीला पहिली म्हण नेमकी अनुषंगाने कोणती आहे ती आपण बघूया आणि मग त्याबद्दल नाईक सरांचं विश्लेषण आपण बघूया. पहिली म्हण आहे बुडत्याचा पाय खोलात. शेअर बाजारात अल्पकालीन गुंतवणूक करण्याकरता घेतलेला निर्णय हा सर्वंकष विचार न करता घेतल्यास त्याचा मोठा तोटा होऊ शकतो. भारताने पाकिस्तानवर केलेल्या किंवा पाकिस्तानात केलेल्या लष्करी कारवाईचे परिणाम शेअर बाजारावर कसे होतील याची माहिती नसताना जवळच्या पैशाने अल्पकालीन गुंतवणूक करणे. थोडक्यात करंट सिच्युएशन लक्षात न घेता गुंतवणूक करून मोकळं व्हायचं. कुठेतरी आपल्याला संयम बाळगायला पाहिजे. पुन्हा यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर अर्धवट नॉलेज घेऊन आपण एखादी गोष्ट गुंतवणूक केली तर ती धोकादायक ठरू शकते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणजे मी 2008चं परत एकदा उदाहरण देईन की 2008मध्ये मार्केट्स 21,000 झाले, मग त्यातनंतर ते कोसळत राहिले 15,000, 13,000, 12,000, 8,500. ह्या ट्रेंडमध्ये बऱ्याचदा गुंतवणूकदारांनी काय केलं तर सारखं ॲव्हरेज आउट करत राहिले आणि त्यामध्ये काय केलं की ज्या शेअर्स काही कंपन्यांचे भाव म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांचे भाव मला आठवते की कमालीने वाढले होते, खूप प्रचंड प्रमाणात वाढले होते आणि मग त्यामध्ये 50% तोटा झाला 1 महिन्यात 2 महिन्यामध्ये. तर गुंतवणूकदारांनी पुढे परत त्याला ॲव्हरेज आउट करत गेले. तर ह्याच्यामध्ये काय होतं की एकदा तुम्ही शेअर बाजारामध्ये एकदा मिस्टेक दोनदा मिस्टेक झाली तरी तुम्ही सावरू शकता, पण तिसरी चौथी मिस्टेक जर होत असेल तर तिथे कुठेतरी स्टॉप लॉस करणं आवश्यक आहे. तिथे पोझिशन कट करून मार्केटमधून बाहेर येणं आवश्यक आहे. नाहीतर काय होऊ शकतं तर बुडत्याचा पाय खोलात म्हणजे आधीच आपले नुकसान झालेलं असतं आणि परत पुढे अजून ते खोलामध्ये आपण जाऊ शकतो. त्यामुळे कुठेतरी याला स्टॉप लॉस म्हणतात की एका पॉईंट नंतर आपल्याला वाटत राहतं की आता माझं नुकसान झालंय, लाख रुपयाचे 50,000 झाले, आता मी अजून थांबतो. मग ते 20,000, 10,000 आणि 5,000 देखील होताना मी बघितले आणि त्यानंतर गुंतवणूकदार निघाले. सो हे करणं हे टाळणं आवश्यक आहे. आणि ह्यामध्ये कधी कधी काय होतं जेव्हा असे क्रॅशेस येतात ना तेव्हा आपण बरेचदा बाकी आजूबाजूचे आपले गुंतवणुकीचे बाकीचे पर्याय देखील संपलेले असतात. त्यामुळे ह्या सिच्युएशनमध्ये थोडंसं काळजीपूर्वक राहणं आवश्यक आहे. एकदा मिस्टेक झाली ठीक आहे, दोनदा झाली सावरू शकता, तिसऱ्यांदा चौथ्यांदा जर तुम्ही परत मिस्टेक करत असाल तर ती पोझिशन कट करून बाहेर निघणं, थोडा काळ बाहेर थांबणं आणि मग परत गुंतवणूक करणं तुमचं योग्य ठरू शकतं. ठीक आहे. म्हणजे जसं नाईक सर सांगतात की थोडंसं वेटिंग गेम खेळणं इकडे गरजेचं आहे. पुढची म्हण नेमकी कोणती आहे ती आपण बघूया. या अनुषंगाने पुढे जाऊया. अंथरूण पाहून पाय पसरावे. गेल्या वेळी जसं आपण म्हटलेलं होतं की फक्त गुंतवणूक विषयक नाही तर आपल्या पूर्ण जीवनामध्ये देखील ह्या म्हणी ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. नाईक सर, आर्थिक कुवत ओळखून निर्णय घेणं फार गरजेचं आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक करण्याचा आर्थिक परिस्थितीला न झेपणारा निर्णय टाळणं हे अतिशय आवश्यक आहे. मोठा तोटा झाला तर मग कर्जबाजारीपणा येतो, मग अवहेलना पदरी येते, कुठेतरी फ्रस्ट्रेशनमध्ये माणूस जाऊ शकतो. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे खरं म्हणजे. आणि जसं आपण म्हटलं की काही वेळा फक्त शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या अट्टहासाने काही निर्णय घेतले जातात. त्याबद्दल काय सांगाल? जेव्हा मार्केट्स वरती जायला लागतात ना आणि आता ती परिस्थिती आत्ता नाही आहे की मार्केट्स खूप वरती आहेत म्हणून, पण ती परत कधी ना कधी 2 वर्षात 3 वर्षात येईल की मार्केट्स खूप वरती जातील. 30-40 हजाराचा सेन्सेक्स दिसेल, तुमचे गुंतवणूक दर वर्षाला डबल होतात रिटर्न्स. हे होताना आपण बघितलं. आणि मग तेव्हा त्या ग्रीडच्या त्या लोभामुळे आपण जास्त गुंतवणूक करत राहतो. गुंतवणूकदार एक्झिस्टिंग घरावरती गुंतवणुकीवरती परत लोन काढून परत गुंतवणूक करताना म्हणतात, त्याला लिव्हरेज असं म्हणतात. तर हे सगळं करताना मग परत कधी कधी काय होतं की जर मार्केट्स करेक्ट झाली तर तेव्हा आपल्याला ते झेपणार आहे की नाही हे बघितलं पाहिजे. दुसरं मी आता सध्याच्या ट्रेंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बघतोय ते म्हणजे हाऊसिंगमध्ये जे होणारं बबल आहे ते की चांगलं घर आपल्याला मिळतंय म्हणून आपण 20 वर्षाचं लोन घेतो. आपण 20 वर्षासाठी म्हणजे आपल्या महिन्याचं जे इन्कम असेल त्याच्या 50% 60% देखील लोक कर्ज घेताना आपल्याला दिसतात, म्हणजे हप्ता फेडताना दिसतात. तर हे थोडंसं टाळावं. आपल्या देशामध्ये एवढ्या फार प्रमाणात हे होत नाही. स्पेशली मराठी कम्युनिटीमध्ये आपण नेहमी बघतो की आपण ओव्हरऑल आपल्या लिमिट्समध्ये राहून खर्च करत असतो. पण तुला अमेरिकेचं उदाहरण देईन. अमेरिकेमध्ये असं म्हटलं जातं की एखादी व्यक्ती त्याच्या हयातीनंतर देखील 2 वर्ष त्याचं लोन चालू राहील.
2 वर्ष म्हणजे त्याच्या पश्चात देखील 2 वर्षाचं लोन चालू राहील. सो हे कुठेतरी आपण बघितलं पाहिजे. अमेरिकेमध्ये जर आपण गेलो तर तिकडे डेट क्लॉक आहे की देशाचं ओव्हरऑल लोन किती आहे म्हणून, आणि ते प्रचंड प्रमाणात वाढतंय. सो आपण हे कुठेतरी आपली कम्युनिटी तर या बाबतीत फार समंजस आहे, पण कुठेतरी हे यंग जनरेशनमध्ये जर होत असेल तर त्यांनी ते टाळावं असं मला वाटतं. खरं, खूप महत्त्वाचा मुद्दा नाईक सरांनी सांगितलेला आहे. खास करून यंग जनरेशननी थोडंसं या ठिकाणी अतिशय विचारपूर्वक पावलं टाकणं गरजेचं आहे. याच संदर्भात पुढची म्हण नेमकी कोणती आहे जी आपल्याला महत्त्वाचा संदेश देते ती आपण बघूया. चकाकतं ते सगळं सोनं नसतं. अर्थात एखाद्या समभागाने कमी कालावधीत दिलेला परतावा एवढाच निकष लावून त्याची खरेदी ही काही वेळा फटका देऊन जाणारी ठरते. निर्देशांकात होणारी वाढ आणि झटपट वाढणारी एखाद्या समभागाची किंमत टिकून राहतेच असं नाही. खूप महत्त्वाचे मुद्दे दोन्ही. पुन्हा एकदा की तुम्हाला सुरुवातीला कदाचित इनिशियली चांगला फायदा झाला असेल, पण तो कंटिन्यू होईलच असं नाही. सगळीकडचे मुद्दे विचारात घेऊन पुढे जायला लागेल. मी यामध्ये 3 उदाहरणं देईन. एक जर त्यांनी सांगितलं समभागाचं, आणि 2000 साली एक स्टॉक होता हिमाचल फ्युचरिस्टिक म्हणून, आणि तो सातत्याने म्हणजे दर वर्षाला तो 1-2 वर्ष त्यांनी 200, 300, 500% रिटर्न दिले, आणि मग गुंतवणूकदारांनी त्यामध्ये गुंतवणूक केली, आणि त्यानंतर तो शेअर म्हणजे त्याच्यामध्ये एवढं नुकसान झालं की आज देखील तो लॉस गुंतवणूकदार विसरू शकत नाही. दुसरं आपण म्हणजे बघायचं झालं तर रिअल इस्टेटमध्ये आता जे काही प्रोजेक्ट्स येतात ते खूप छान छान असतात, सुंदर असतात, आणि आपल्याला असं वाटतं की हे घ्यावेत आपण. पण जर आपण हे राहायला घेत असू तर चांगली गोष्ट आहे, पण गुंतवणूक म्हणून जर तुम्ही घेत असाल तर त्यातनं परतावा येईल की नाही ह्याचं आपल्याला म्हणजे हे याची काही गॅरंटी देता येत नाही. आणि तिसरं महत्त्वाचं आणि थोडंसं धक्कादायक असं किंवा म्हणतात ना आश्चर्यजनक असा डेटा मी तुला देईन अश्विन, की समजा आपण 1991 मध्ये सोन्याचाच म्हणजे तर चकाकतं ते सोनं नसतं ना, हे सोन्याचंच उदाहरण आपण बघूया की 1991 मध्ये जर एखाद्या गुंतवणूकदारांनी 10,000 रुपये गुंतवणूक केली असती सेन्सेक्समध्ये, तर त्याची सध्या म्हणजे काही कालांतराने जी रक्कम झाली असती त्याच्या अर्धी रक्कम देखील सोन्यामध्ये आपली तेवढी झालेली नाही आहे. सो हा जो ओव्हरऑल आपण हे बघतो आहोत, काय म्हणतात ते ट्रेंड बघतो की सोन्याने जे रिटर्न दिले त्याच्या दुप्पट रिटर्न्स शेअर बाजाराने दिले. त्यामुळे चकाकतं ते नेहमीच सोनं असतं असं नाही, कधी कधी सोनं देखील त्या सोन्याचे रिटर्न्स देऊ शकत नाही असं मला वाटतं. ठीक आहे. याच अनुषंगाने जसं नाईक सरांनी सांगितलं, हा देखील एक महत्त्वाचा संदेश आहे, आणि त्या अनुषंगाने पावलं देखील खूप विचारपूर्वक टाकायलाच हवीत. आणखी एक म्हण कोणती आहे ती आपण बघूया, आणि मग ब्रेक घेणार आहोत. पुढची म्हण आपण बघूया. करावे तसे भरावे. अर्थात स्वस्त असलेला समभाग केवळ ऐकीव माहितीवर खरेदी करणं, आणि अतिशय कमी किंमत असलेला समभाग खरेदी केला जातो, मग तो किमती खाली जातो, ॲव्हरेजिंगसाठी पुन्हा खरेदी, असं चक्र सुरू होतं, आणि त्या याच्यात आपण गुरफटून जातो कुठेतरी, आणि आपला जो फायद्याचा पर्पज आहे मेन जो तो कुठेतरी मग मिस होतो. नाही सर, करेक्ट. आणि मला असं वाटतं की करावे तसं भरावेमध्ये जर आपण जसं बफेट म्हणतात की तुम्ही जर एखादी ऑर्डिनरी गोष्ट विकत घेतली तर तुम्हाला नेहमी ऑर्डिनरीच रिटर्न्स मिळतील. त्यामुळे तुम्ही जर साधारण अशी वस्तू विकत घेतली तर तुम्हाला त्याचे रिटर्न चांगले येतील ही अपेक्षा धरणं आपण चुकीचं ठरू शकतं. बऱ्याचदा असं होतं की, आणि लाओचे यांनी चायनामध्ये 6000 वर्षापूर्वी म्हटलं होतं की फ्री इज ऑलवेज एक्सपेन्सिव्ह, आणि त्यांनी असं म्हटलं की वेन यू पे लेस यू पे मोर. म्हणजे जेव्हा तुम्ही कमी पैशामध्ये एखादी गोष्ट विकत घेता तेव्हा तुम्ही ॲक्च्युली त्याची किंमत फार मोठ्या प्रमाणावर भरत असता, कारण त्यातनं होणारा लॉस जो असू शकतो किंवा जी अपॉर्च्युनिटी असू शकते ती बऱ्याचदा तुम्हाला कमी पडू शकते. आणि त्यामुळे एखादी चांगली कंपनी थोडी महाग असेल वस्तू तरी घेतलेली चांगली आहे. पण म्हणजे मारवाडीत देखील असं म्हणतात की सस्ता रोए महंगा रोए एक बार, सस्ता रोए बार बार. म्हणजे त्यामुळे जर तुम्ही स्वस्त विकत घेतली तर तसेच रिटर्न एक्सपेक्ट करू शकता. सो हे कटाक्षाने टाळावं असं मला वाटतं. खरं आहे. म्हणजे स्वस्त मिळतंय किंवा कमी किमतीत मिळतंय म्हणून त्याच्या मागे जाऊ नये, त्या ठिकाणी देखील थोडासा सेकंड थॉट आपण दिला पाहिजे असं आपण म्हणू शकतो. आणखी काही मराठी म्हणी आहेत ज्या तुमच्यासाठी गुंतवणुकीचा संदेश घेऊन येणार आहेत, पण इकडे आता एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येणार आहोत. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पैसा झाला मोठामध्ये मराठी म्हणींचा अर्थ किंवा गुंतवणुकीचा संदेश या मराठी म्हणी कोणत्या देत आहेत याचा भाग दुसरा आता आपला सुरू आहे. काही म्हणी ब्रेकपूर्वी आपण बघितलेल्या होत्या, आणखी काही म्हणी आपण आता बघणार आहोत, आणि त्या अनुषंगाने नाईक सरांचं विश्लेषण आपण पुढे जाऊ.
धीर र धरी रे धीरापोटी असती फळे रसाळ गोमटी. यशाची फळे आपल्याला मिळत असतात, रसाळ फळं मिळत असतात. शेअर बाजारात घसरण होताच म्युच्युअल फंडमधील नियमित SIP सारखी गुंतवणूक ही बंद केली जाते. शेअर बाजारातील गुंतवणूक ही दीर्घकालीन असते हे माहिती असूनही ती थांबवली जाते. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की पेशन्स प्ले क्रुशियल रोल. गुंतवणुकीमध्ये सिंगल मोस्ट गोष्ट जर मला 20 वर्षात दिसली असेल जी सक्सेसफुल गुंतवणूकदारांमध्ये असते ती म्हणजे पेशन्स. मी तुम्हाला एक उदाहरण देईन. 1994 साली एक म्युच्युअल फंड आला होता आणि ही कुठल्याही प्रकारची टिप नाही आहे, पण मी एक उदाहरण म्हणून सांगतो, फ्रँकलिन ब्लू चिप म्हणून. तर 94 जेव्हा तुम्ही जर गुंतवणूक 1 लाख रुपये केली असती तर पुढच्या 3 वर्षामध्ये त्याचे 1 लाखाचे 1,18,000 1,20,000च्या आसपास झाले असते. सो आता बघा 3 वर्षामध्ये मार्केट्स ॲक्च्युली नेहमी पेशन्स टेस्ट करत असतात आणि 3 वर्षामध्ये कुठेही रिटर्न्स आले नाही. पण तीच, आणि काही जणांनी गुंतवणूक काढून देखील घेतली असेल, पण तीच जर गुंतवणूक एखाद्या गुंतवणूकदाराने 94 पासून आत्तापर्यंत देखील ती ठेवली असती, पुढची 20 वर्ष ठेवली असती, तर त्याची व्हॅल्यू किती झाली असती? तर 80 लाखाहून अधिक, म्हणजे 80-90 लाख रुपये झाले असते. सो हे जिकडे पेशन्स आहेत ना, त्याचे जे धीराचे जे आपल्याला रिटर्न्स असतात ना, ते ॲक्च्युली रिटर्न्स हे मार्केट्समधनं येतात. पण मार्केट्समधनं येणारे रिटर्न्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कन्वर्ट करायचे असतील तर आपल्याला धीर धरणं, पेशन्स ठेवणं आवश्यक आहे. करेज दाखवणं आवश्यक आहे. जेव्हा मार्केट्स खूप क्रॅश होत आहेत, लोक सांगतायत की हे पैसे काढून घ्या, तेव्हा आपण जर उभे राहिलो तर त्याचा बेनिफिट, त्याचा आपल्याला रिवॉर्ड नक्कीच मिळतो. खरं. पुढची आणखी एक महत्त्वाची म्हण आहे, ती देखील आपल्याला केवळ गुंतवणुकीचं नाही तर आपल्याला पूर्ण जीवनात एक महत्त्वाचा संदेश देते. ती नेमकी कोणती आहे ती आता आपण बघूया. थेंबे थेंबे तळे साचे. मोठी संपत्ती जमा करण्याकरता गुंतवणुकीतील नियमितता आवश्यक आहे आणि आर्थिक परिस्थिती सुधारताच मग रक्कम वाढवणं हे देखील तितकं गरजेचं आहे. ते टायमिंग पण खूप महत्त्वाचं आहे. जितकी जास्त संपत्ती निर्माण करायची असेल तितका गुंतवणूक रूपी थेंब नियमित आणि सातत्याने टाकणं हे गरजेचं आहे. पुन्हा एकदा एक जीवनाचं सार सांगणारी म्हण आपण म्हणूया. ॲब्सोल्युटली अश्विन, जर आपण हे बघितलं ना की ओव्हरऑल गेल्या काही वर्षांमध्ये, मी तुला एक अजून उदाहरण देईन की गुंतवणूक, जसं मी मगाशी म्हटलं की पेशन्स हे एक फार मोठं घटक आहे. दुसरा घटक आहे तो म्हणजे डिसिप्लिन. आणि आपल्या म्हणजे आपल्या कम्युनिटीमध्ये आपण खूप लकी आहोत की ह्या सगळ्या गोष्टी आधीच सांगितलेल्या गेल्या आहेत. सो कुठेतरी बघा, मी तुम्हाला अजून एक उदाहरण देईन. 1996 साली समजा आपण 10,000 रुपयाचं SIP सुरू केलं असतं, केवळ 10,000 रुपयाचं, आणि ते 20 वर्ष चालू ठेवलं असतं. गेली आता 96 ते आता 20 वर्ष त्याची झाली, तर तुमचे साधारणतः गुंतवणूक झाली असते 24 लाख रुपये गेल्या 20 वर्षामध्ये. 240 महिने 24 लाख रुपये. करंट व्हॅल्यू काय झाली असती? करंट व्हॅल्यू झाली असती बऱ्याच, म्हणजे त्या 10 स्कीम्स होत्या, त्या 10ही स्कीम्सचा ॲव्हरेज जरी आपण पकडला तर कुठेही नाही तरी ते 1.5 ते 3 करोडच्या घरामध्ये, मिनिमम 1.5 ते 3 करोडच्या घरामध्ये रिटर्न जाते. सो परत पॉईंट हा नाही आहे की म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. मी PPFमध्ये स्वतः माझ्या गुंतवणूकदारांचे 30-30 लाख रुपये टॅक्स फ्री बघितलेले आहेत आणि ते 30 वर्ष 40 वर्ष गुंतवणूक त्यांनी चालू ठेवलेली. आणि छोट्या छोट्या, जेव्हा PPF सुरुवातीला सुरू होतं तर छोट्या छोट्या रकमेने जायचं. सो मग ते म्युच्युअल फंड SIP असो का तुमचं PPF असो, नियमित गुंतवणूक करणं, छोट्या छोट्या प्रमाणात का होईना गुंतवणूक करणं आवश्यक आहे. मी एका मध्यंतरी एका कार्यक्रमात असं म्हटलं होतं की म्हणजे यू डोंट नीड बिग मनी, यू नीड स्मॉल मनी बट रेग्युलर इंटरवल्स. आणि ते जर आपण केलं तर स्मॉल मनी कॅन ॲक्च्युली क्रिएट बिग मनी. खरं आहे. आणि आता ब्रेकवर जाता जाता किंवा एपिसोड संपवतोय आपण, पण त्याच्यापूर्वी देखील एक अतिशय महत्त्वाची म्हण जी देखील आपल्याला गुंतवणुकीमध्ये पावलं टाकताना फार महत्त्वाचा संदेश देऊन जाते, ती नेमकी कोणती आहे ती बघूया. असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ, अर्थात अर्धवट माहिती असणारी व्यक्ती किंवा स्वार्थी व्यक्तीच्या सल्ल्याने जर गुंतवणूक केली तर तेव्हा तुम्ही हमखास तिकडे फसणार आहात, तुम्हाला फटका बसणार आहे. त्यामुळे ते टाळायला हवं. मी म्हणजे बऱ्याचदा आमच्याकडे गुंतवणूकदार येतात की युलिपमध्ये किंवा शेअर बाजारामध्ये फसगत झालेली असते आणि मग मी त्यांना थोडंसं खोलात गेल्यानंतर कळतं की त्यांचा जो ॲडवायझर होता, मग बँकेचा ॲडवायझर असो का इंडिव्हिज्युअल ॲडवायझर असो, त्याच्याबरोबर त्याच्यावरती विश्वास ठेवला त्याच्याबरोबर. आणि पण मग मी त्यांना विचारतो की असं का केलं तुम्ही, तर ते म्हणत नाही मी याला 5 वर्ष 3 वर्ष 10 वर्ष ओळखतो, 5 वर्ष 3 वर्ष ओळखत होतो म्हणून मी त्याच्यावर. पण कुठेतरी मग कुठे चुकलं, कुठे आपलं तर चुकलं कुठे, तर कधी कधी आपण त्या माणसाला ओळखण्यामध्ये आपण चुकीचं ठरू शकतो. म्हणजे आणि म्हणजे बफेट म्हणतात की ऑनेस्टी इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह गिफ्ट. ऑनेस्टी हे खूप महागडं गिफ्ट आहे. डोंट एक्सपेक्ट इट फ्रॉम चीप पीपल. सो राईट लोकांना आयडेंटिफाय करून त्यांच्याबरोबर राहणं हे अत्यंत आवश्यक आहे.
मग तुम्ही ते तुमचा गुंतवणूक सल्लागार असो किंवा तुमचा मित्र असो का म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर असो, योग्य व्यक्तीच्या हातात पैसे देणं आवश्यक आहे. मार्केट्स वरती खालती होत राहतात, गुंतवणुकीच्या ओव्हरऑल सिनारिओमध्ये चेंजेस होत राहतात, पण तुम्ही जर योग्य व्यक्तीबरोबर असाल तर तो नक्कीच तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकतो. चांगला आणि ऑनेस्ट हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि हे जर आपण आयडेंटिफाय करून व्यवस्थित राहिलो तर आपले रिटर्न्स नेहमीच चांगले होऊ शकतात. खरं आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. खरं म्हणजे आपण आणि या अनुषंगाने ज्या सगळ्या म्हणी आपण खरं म्हणजे गेल्या 2 एपिसोडमध्ये बघितलं, तर प्रत्येक म्हण जर लक्षात घेऊन आपण जर पुढे पावलं टाकली तर निश्चितच आपल्याला जी रिस्क असते, म्हणजे काही वेळा जे आपण म्हणतो ती कुठेतरी आपण मिनिमाइज करू शकतो किंवा होणारं नुकसान जे ते काही प्रमाणात आपण टाळू शकतो निश्चित. तेव्हा सगळं विचारपूर्वक तुम्ही ही पावलं टाकायला हवीत. नाईक सर, खूप खूप धन्यवाद या विश्लेषणाबद्दल. या मराठी म्हणींच्या माध्यमातून तुम्हाला गुंतवणुकीचा संदेश पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न होता. पैसा झाला मोठामध्ये आत्ता इकडेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विषयासह. पाहत राहा एबीपी माझा.